नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग। आज 4 एप्रिल शनिवार। सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला। पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे सोन्या चांदीचे आजचे दर बघूयात। आज सोन्याचा 24 कॅरेटचा दर 1,51,000 रुपये इतका आहे, तर आज चांदीचा भाव 2,50,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय। आता बघूयात बातम्यांचा झटपट आढावा, तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन। पहिली बातमी साताऱ्यातून। साताऱ्याच्या पाटणमध्ये रंगणार 5 दिवसाचा डोंगरी महोत्सव। कोयना दौलत महोत्सवातून ग्रामीण भागातील नागरिकांना मनोरंजन खेळांचा आता घेता येणार आहे आनंद। पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। महाराष्ट्र विकास पर्यटन महामंडळाच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन। कोयना नदीवर बोटिंग, मराठी हिंदी गीतांचा ग्रँड फिनाले, पॅराग्लायडिंग, बोटिंग, हॉर्स रायडिंग आणि उंट सवारी, तसंच कृषी प्रदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन आणि महिला बचत गटांचा भव्य मेळावा असेल। संगमनेर तालुक्यातल्या समनापूर इथं गेल्या 3 वर्षांपासून विनापरवाना सुरू असलेलं एक देशी दारूचं दुकान बंद करावं आणि पाणी प्रश्न सोडवावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी कोल्हार घोटी या राज्य महामार्गावर सुमारे 1.5 तास केलं रास्ता रोको आंदोलन। या अवैध दुकानामुळे गावातली तरुण पिढी व्यसनाधीन झाली असून अनेकांचे संसार सुद्धा उद्ध्वस्त होत असल्याचा महिलांनी संताप व्यक्त केला। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक गोकुळ नाईकवाडी यांनी आंदोलकांचं स्वीकारलं निवेदन। बातमी धुळ्यातून। महाराष्ट्रातलं 5वं शक्तीपीठ खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवीचा भव्य रथोत्सव उत्साहात संपन्न। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून रथोत्सवाला सुरुवात। बातमी अमरावतीतून। हनुमान जयंती निमित्त अमरावतीत धार्मिक उत्साहाचं वातावरण। हनुमान गडीवर होम हवन आणि पूजन करून श्री हनुमानाची आराधना। या प्रसंगी परिसरात भक्तांची मोठी गर्दी। वर्ध्यातल्या तळेगाव इथल्या सीडीएट कंपनीतल्या कामगारांचं तीव्र आंदोलन। कंपनी प्रशासनानं दखल न घेतल्यानं 15 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन आता आमरण उपोषणात सुद्धा रूपांतरित। सुमारे 20 विविध मागण्यांसाठी कामगारांचा लढा आता तीव्र। पगारवाढ, ग्रॅज्युटी, बोनस, डीएच्या मागणीसह इतर मागण्यांवर सुद्धा कामगार ठाम। प्रहार संघटनेच्या नेतृत्वात शेकडो कामगारांचा सहभाग। पुण्यात काल झालेल्या अतिवृष्टीनं रौद्र रूप धारण केलंय। खडकवासला आणि सिंहगड परिसरात पावसानं 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळला। कोंढवा, बिबवेवाडी आणि कोथरूडमध्ये सुद्धा जोरदार वृष्टी। अवघ्या 3 तासातच झालेल्या या अतिवृष्टीमुळे शहराच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये जनजीवन विस्कळीत। नवशा मारुती मंदिराजवळ एका महिलेच्या अंगावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू, तर कोंढव्यातल्या ज्योती हॉटेल चौकामध्ये गाड्यांवर झाड कोसळून मोठं नुकसान। आता बातमी लातूरमधून। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर। गारपीटमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। तालुक्यातल्या चाटगाव, मोरवळ, पळशी, लखमापूर, मोठेगाव, भोकरंबा, इटी, पोहरेगाव, खानापूर, गरसुळी, दत्तापूर आदी परिसरामध्ये शेती पिकांचं आणि फळबागांचं मोठं नुकसान। धुळे शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी। पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शहरातल्या कुमारनगर भागामध्ये घराचं छत कोसळून दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचं मोठं नुकसान। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी नाही। दरम्यान धुळे जिल्ह्यात पुढचे 2 दिवस हवामान खात्याचा वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा। बातमी संभाजीनगरातून। गॅसच्या कॅप्सूल टँकरमधून गॅसची चोरी करून रिकाम्या टाक्यांमध्ये गॅस भरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात एलपीजी गॅस चोरीचा हा मोठा प्रकार। तब्बल 35,220 किलो एलपीजी गॅस तसंच 26 सिलेंडर पोलिसांनी केले जप्त। जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 1,26,00,000 रुपये। जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणीत मधमाशांच्या हल्ल्यांची मालिका सुरूच। गुरुवारी झालेल्या ताज्या घटनेत 82 पर्यटक जखमी। गेल्या 2 महिन्यात ही 6वी घटना आहे। 18 फेब्रुवारी ते 3 एप्रिल दरम्यान झालेल्या 6 हल्ल्यांमध्ये एकूण 231 पर्यटक आतापर्यंत जखमी। कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव संपन्न। अंबाबाईचा रथोत्सव पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी हजारो कोल्हापूरवासियांची गर्दी। मिरवणूक मार्गावर घालण्यात आल्या आकर्षक रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्या। आता बातमी पुण्यातून। शिरूर तालुक्यातील ढाकणे पिता पुत्राला मारहाण प्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्या निर्दोष। बॅटनं मारहाण केल्याच्या प्रकरणासह इतर प्रकरणात जामीन। तब्बल वर्षभरानंतर सतीश भोसले छत्रपती संभाजीनगर कारागृहातून बाहेर। वेगवेगळ्या रील्समुळे आला होता तो चर्चेत। दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेत वारणा समूहाकडून
चक्क टँकरनं ताक वाटप. श्री ज्योतिबा चैत्र यात्रेत लाखो भाविकांना आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली मोफत ताक वाटप करून वारणा समूहानं जपली सामाजिक बांधिलकी. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात झालेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात झाली आपत्कालीन घटनांची नोंद. परिसरात एका इलेक्ट्रिकल डीपीला आग तसंच झाड पडण्याच्या एकूण 17 घटना आणि रावेत परिसरात सीमा भिंत कोसळल्याची एक घटना. सुदैवानं झाड पडण्याच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापतीची नोंद नाही. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांची मोठी मोहीम. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं वाकड परिसरात सापळा रचून 27,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त. यामध्ये मुंबईतल्या एका मुख्य पुरवठादारासह 2 आरोपींना बेड्या. या तस्करीचे धागेदोरे आता मुंबईपर्यंत सुद्धा. बुलढाण्यातल्या लोणार सरोवराच्या जतन आणि संवर्धनासाठी शासनाकडून 9,88,10,000 रुपयांचा नवीन निधी मंजूर. मात्र यापूर्वीच सुमारे 123 कोटी रुपये खर्च होऊन सुद्धा प्रत्यक्षात विकास आणि संवर्धनाची ठोस कामं दिसून येत नसल्यानं लोणारवासियांमध्ये नाराजी. बातमी बुलढाण्यातून. खामगाव शहरातल्या जिजाऊनगर परिसरात महावितरण विभागाच्या विशेष भरारी पथकानं टाकला छापा. वीज चोरी करणाऱ्या दाम्पत्यावर कारवाई. यावेळी आरोपींनी गेल्या 19 महिन्यात सुमारे 6,257 युनिट वीज चोरी केल्याचं सुद्धा निष्पन्न. अकोला शहरातल्या प्रसिद्ध माउंट कार्मेल चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त विशेष प्रार्थना सभेचं आयोजन. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांना सुळावर चढविण्याच्या ऐतिहासिक घटनेचा सादर करण्यात आलेला जिवंत देखावा. सकाळपासूनच चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांची मोठी गर्दी. कार्यक्रमाला अकोला शहर आणि परिसरातले ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित. कोल्हापूर महानगरपालिकेत नगरसेवक आणि अधिकाऱ्यांमध्येच जोरदार खडाजंगी. शहरातल्या पाणी पुरवठा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महानगरपालिकेत महापौर रुपाराणी निकम यांनी बोलवलेल्या बैठकीतच गोंधळ. पाणी कनेक्शन जोडणीसाठी भ्रष्टाचार केल्याचा आरोप होताच उपजल अभियंता रावसाहेब चव्हाण भडकले आणि नगरसेवकांना बोट दाखवत प्रत्युत्तर देण्याचा त्यांचा प्रयत्न. नगरसेवकांनी तात्काळ या अधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना बाहेर काढा आणि निलंबित करा असं सुनावलं. शेवटी उपजल अभियंता रावसाहेब चव्हाण यांना बैठकीतून बाहेर काढण्याची वेळ. राज्यातल्या राजकारणामध्ये खळबळ उडवणारी मोठी बातमी अमरावतीतून. माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर खुनाचा कट रचल्याचा गंभीर आरोप. आमदार प्रवीण तायडे यांच्या भावाला जीवे मारण्याचा कट रचल्याची तक्रार पोलिसात दाखल. पोलिसांकडून प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू. वर्ध्यातल्या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये नव्या रहाटी सफारी गेटला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद. रहाटी सफारी गेटवरून जंगल सफारीला जाणाऱ्या वाहनांची सेंच्युरी पूर्ण. वाघ, अस्वल आणि बिबट्यासह विविध वन्य प्राण्यांचं होत आहे नियमित दर्शन. वाघीण कॅटरीनाच्या दर्शनामुळे पर्यटकांमध्ये उत्सुकता वाढली. नव्यानं सुरू झालेल्या सफारी गेटमधून 500 पेक्षा जास्त पर्यटकांनी घेतली सफर. बातम्यांच्या अशाच झटपट पटापट आढाव्यासाठी बघत रहा नवराष्ट्राचं हे वेगवान बातम्यांचं बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.